श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नम्रता क्रिएशन माझ्या चॅनल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्याची नवीन प्रकारची रांगोळी बनवणार आहे. तर ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, तुंगूस, धागा कापायला, कात्री आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला मग आपण आता वस्तू बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला आता रंगीत मोत्यांचा वापर करायचा आहे. मी हे दोघंही मोती 5 नंबरचे घेतलेले आहे. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागावून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे आणि त्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. तो गोल कसा? गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे अशी मी 2 मोत्यांमधनं सुई एकदम बाहेर काढून घेतली पहा. आणि हा असा आपला ह्या ठिकाणी गोल झालेला आहे. आता आपण पुढच्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. तुम्ही 6 नंबरच्या मोत्यांमध्ये सुद्धा ही रांगोळी केली तरी छान होते. करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा तुम्हाला रांगोळी आवडली की नाही आणि शिकवलेले समजले की नाही. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळते. हे पहा, आता आपण सगळ्या मोत्यांमध्ये सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. असा आपला इथे ह्या ठिकाणी गोल झालेला आहे. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. तर आता ह्या गोलातला हा जो मोती सुई काढला तो आणि 5 लाल मोती आपल्याला ह्या ठिकाणी ओवून 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहेत. 3 एक गोल आपला झालेला आहे. 4 गोल आपल्याला ह्या ठिकाणी बनवायचे. आता आपले 3 गोल बनवायचे आहे. त्याच्यातला आता आपण हा दुसरा गोल ह्या ठिकाणी बनवतो आहे. गोलातला हा मोती आणि हे 5 मोती असे 5 मोतून घेतल्यानंतर आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्याच्यातून सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हे पहा, हा इथे आपला दुसरा गोल तयार झाला. आता आपण शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता पहा, आता गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती हे 2 मोती आपले इथे आहेत. आता आपण 6 मोत्यांचा गोल करण्याकरता ह्या ठिकाणी 4 मोती ओवून घेणार आहे. हे 4 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतले आणि अलीकडच्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घेतला पहा. आता आपल्याला ह्या गोलातल्या हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती ह्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढायची. त्याच्याकरता आता आपण काय करणार आहे, ही अशी सुई फिरवून घेऊ ह्या गोलातल्या मोत्यांमधनं. हे पहा, मी अशी सुई फिरवून घेते. हे 2 मोती आणि हे 3 मोती ह्या 2 मोत्यांमध्ये सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता हे 2 मोती आहे गोलातले, ह्याच्यातला हा आणि ह्याच्यातला हा असे हे 2 मोती. आता परत आपण 4 मोती ओवून धाग्यामध्ये 6 मोत्यांचा गोल ह्या ठिकाणी बनवून घेऊ. अशी आपली ही 4 गोलांची 6 मोत्यांची डिझाईन ह्या ठिकाणी तयार झाली पहा. ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. अलीकडचा हा मोती ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा आपला 4था गोल ह्या ठिकाणी तयार झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे गोल केले हे जे आता ही वरची मोत्यांची लाईन आहे, हे 7 मोती आहे. आता आपल्याला ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. तर आपण काय करणार आहे, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण वरच्या लाईनमधल्या ह्या शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. आता आपल्याला हे असे पान ही अशी डिझाईन ह्या ठिकाणी बनवायची. त्याच्याकरता आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे आता आपल्याला पांढरे आणि लाल मोती दोघांचा उपयोग करायचा आहे. तर तो कसा करायचा पहा. आता आपण
2 लाल मोती घेणार आहे, 2 पांढरे मोती घेऊया. हे 2 पांढरे मोती घेतले. परत 1 लाल मोती घ्यायचा आहे. असे आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेतले. 2 लाल, 2 पांढरे, 1 लाल. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत आपल्याला त्याच मोत्यातून त्याच दिशेने सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही अशी आपली इथे डिझाईन तयार झाली. आता आपण हे इकडचे 2 लाल मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. परत आता आपण हे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. हे 4 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. परत आता 1, 2, 3 ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता पहा, आता इथे आपल्याला 3 मोती ऑलरेडी आपल्या इथे आहे. 6 मोत्यांचा गोल करायचा. त्याकरता आता आपण एक रंगीत मोती घेऊ आणि 2 पांढरे मोती घेऊ. हे 2 पांढरे मोती घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. म्हणजे आपले ह्या लाईनला मध्यभागी 6 मोती आपले ह्या ठिकाणी लाल रंगाचे येतात. तर आता आपण हा 1 मोती, हा दुसरा मोती आणि हा तिसरा मोती अशी 3 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा. इथे हे 2 मोती आपले ऑलरेडी आहे. तर आता आपण काय करणार आहे, एक रंगीत मोती घ्यायचा आहे. 3 पांढरे मोती आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचे आहे. तुम्ही रांगोळी करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा. हे 3 पांढरे मोती मी आता धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला. आता परत आपण ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढू. परत हे 2 लाल मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत हे 3 मोती आपले आहे ते एक रंगीत मोती घ्यायचं आहे. 2 पांढरे मोती ह्या ठिकाणी परत आपल्याला घ्यायचे आहे. हे 2 पांढरे मोती घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतला. आता परत आपल्याला 1, 2, 3 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही सुई बाहेर काढून घेतली पहा. आता इथे आपल्याला परत 6 मोत्यांचा गोल करायचा. इथे हे 2 रंगीत मोती आपले आहे. तर आता आपल्याला इथे 2 लाल आणि 2 पांढरे मोती ह्या ठिकाणी दौऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे पहा, ही दुसरी स्टेप आपली ह्या ठिकाणी ह्या रांगोळीची झालेली आहे. पहिले आपण 6 मोत्यांचे 4 गोल तयार केले. हे पहा, ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची. रांगोळी फिरवून घेतली. आता परत आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. म्हणजे आपले इथे 1, 2, 3, 4, 5 गोल इथे ह्या ठिकाणी तयार झाले. आणि हे वरचे मोती आपण मोजून घ्यायचे. हे 3, हे 3, 6, हे 3, 9 आणि हे 2, हे 11 मोती ह्या लाईनला आपले येतात. आता मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता आपल्याला तिसरी स्टेप बनवायची पहा. तर तिसरी स्टेप बनवण्याकरता आता आपण काय करणार आहे, ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. कोपऱ्यावरचा पांढरा मोती. आता इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा. हा 1 मोती आणि 5 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल करायचा. मी पांढरे 5 मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. जशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपण लगेच पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. ही सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला 1, 2, 3 हे 3 पांढरे मोती. आता आपल्याला इथे पांढऱ्या मोत्यांचाच वापर करायचा आहे. तर मी 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेते आणि ह्या इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली. परत आता आपण 1, 2, 3 आणि 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही 4 मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर आता परत हे 3 पांढरे मोती आहे. 6 मोत्यांचा गोल करण्याकरता परत आपण 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. ही आपली तिसरी स्टेप आहे.
रांगोळी एकदम सोपी आहे, तुम्ही करून पहा. परत आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, इकडच्या गोलातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता पहा, आता 1 2 आणि 3 मोत्यांमधनं सुई काढली. सुरुवातीला 5 मोती येऊन 6 मोत्यांचे गोल केले, नंतर 2 गोल आपण 3 मोती येऊन 6 मोत्यांचे गोल केले. आता आपल्याला इथे 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. तिथे ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, हे 2 पांढरे मोती आपले इथे ऑलरेडी आहेतच. तर आता आपण परत 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, हे 4 मोती मी आता ओवून घेते. आणि अलीकडचा हा जो मोती आहे, धागा काढलेला मोती सोडून अलीकडचा हा जो मोती, त्याच्यातनं आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता परत हा 1 मोती आणि त्याच्या पुढचे 2 मोती, अशी 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. पहा, आता इथे 3 मोती आहे. परत 3 मोती होऊन आपण 6 मोत्यांचा गोल करू. हे 3 मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर 1 2 3 आणि 4, ह्या 4 मोत्यातनं सुई मी परत बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला 3 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल परत ह्या ठिकाणी बनवायचा आहे. त्याच्याकरता आता आपण 3 मोती धाग्यात ओवून घेऊ. आता माझा ह्या ठिकाणी धागा संपलेला आहे, तर मी इथे गाठ पाडून घेते आहे आणि लगेच दुसरा धागा मी सुईमध्ये ओवून तयार ठेवलेला आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ आणि हे शेवटचे 2 गोल झाल्यावरती आपल्याला परत पुढचे स्टेप बनवायची. तीसुद्धा आपल्याला पांढऱ्या मोत्यांचे 6 गोल बनवून 30 शेवटची स्टेप आपल्याला ह्या ठिकाणी बनवायची आहे. आता मी परत सुईमध्ये नवीन धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. हे पहा, ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 3 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता आपण इथे सुई बाहेर काढणार आहे. ह्या मोत्यामध्ये शेवटच्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. लालच्या वरचा 1 पांढरा मोती, हे पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 4 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल करायचा आहे शेवटचा आणि लगेच आपल्याला पुढची स्टेप बनवायची आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. हे असे हा इथे आपला गोल तयार झालेला आहे. आता आपण अशी सुई परत फिरवून घेणार आहे. पहा, ही सुई फिरवून घेतली आणि आता आपल्याला ह्या मोत्यात सुई बाहेर काढायची. वरच्या लाईनमधला हा शेवटचा इकडचा सुरुवातीचा मोती, अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला ही स्टेप परत ह्या ठिकाणी बनवायची. तर आता हा 1 मोती धरून 5 मोती आपल्याला ह्या ठिकाणी ओवून घ्यायचे आहे. हे 5 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी सुई मी बाहेर काढून घेतली.
धागा ओढून घेतला. असा धागा ओढून घेतल्यानंतर आता आपण हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि इथे एक पांढरा मोती आपल्याला ओवून घ्यायचा आहे. हा एक पांढरा मोती ओवून घेतल्यानंतर आपण आता ह्या मोत्यातनं सुई वरती काढली. आता इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि ह्या पुढच्या 2 मोत्यांमधून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची. आता आपल्याला 6 मोत्यांचे गोल ह्या ठिकाणी बनवायचे. इकडनं मी सुई बाहेर काढून घेतली फिरवून. आता इथे आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता 1 2 3 4 सलग 4 मोत्यांमधनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 3 मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे. इथे सुद्धा 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. 3 मोती आपले ऑलरेडी तिथे आहेत. आता आपण 3 मोती परत धाग्यामध्ये ओवून घेऊ आणि ह्या गोलातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता परत आपण 1 2 3 आणि हा 4था मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. इथे परत आपल्याला 3 मोती व्हायचे. म्हणजे इथे सुई इकडनं ह्या स्टेपला आपल्याला 3 मोत्यांचे 3 मोती 6 मोत्यांचे गोल असे 3 होतात. आता परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. आणि गोलातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता पहा, आता आपण 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपले ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती हे 2 मोती आहे. आता 4 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल आपल्याला ह्या ठिकाणी बनवायचा आहे. हे 4 गोल मोती होऊन घेतले. ह्या गोलातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, हा एक गोल झाला. आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातनं सुई आपण परत बाहेर काढू. आता 3 गोल आपल्याला 3 मोती होऊन 6 मोत्यांचे करायचे आहे. त्याच्याकरता आता आपण परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. अशा प्रकारे आपली ही रांगोळी इथे होत आलेली आहे. पहा, हे 3 मोती ओवून घेतले. ह्या गोलातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत आता आपण 1 2 3 4 आणि 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि आता परत इथे आपण 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपण हे 2 पांढरे मोती त्याच्या पुढचे 2 मोती अशी 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आता इथे परत 3 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातनं सुई कशी काढायची दाखवलेलं आहे. ह्या मोत्यातून सुई काढायची. गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. हा आता एक गोल झाला. आता परत आपण हा 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आता इथे हे 2 मोती आहेत. इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल करण्याकरता 4 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपली ही रांगोळीची डिझाईन तयार झाली. पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्याच्या अलीकडचा हा जो मोती आहे त्याच्यातनं सुई आपण खाली काढली. ही अशी सुई खाली काढल्यानंतर आता परत आपण इकडे तसा हा एक मोती ओवून घेतला ह्या गोलामध्ये सुरुवातीच्या, तसा ह्या गोलातही सुद्धा आपल्याला एक मोती ओवून घ्यायचा आहे. त्यात आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली, रांगोळी फिरवून घेतली. परत ह्या 2 मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढली, एक पांढरा मोती ओवून घेतला, इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण ह्या साईडचा. तर ह्या साईडचा हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आणि लगेच मी पुढच्या 2 3 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे मी गाठ पाडून घेते आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, इथे मी आता ही गाठ पाडून घेतलेली आहे.
उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. अशा प्रकारे आपली ही मोत्याची सुंदर अशी रांगोळी ह्या ठिकाणी तयार झालेली आहे. हे पहा मोत्याची सुंदर अशी रांगोळी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.